नमस्कार, न्यूज9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि मोठी बातमी, अजित पवार यांनी फडणवीसांसोबत कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। उद्या हायकोर्टाकडून दिलासा न मिळाल्यास कोकाटेंचा राजीनामा फडणवीसांना सुपूर्द केला जाईल। फडणवीसांसोबतच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी ही भूमिका मांडली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। फडणवीस मात्र कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम आहेत अशी माहिती आहे। काल अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। माणिकराव कोकाटे प्रकरणी अजित पवारांनी काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। अजितदादा आणि फडणवीसांच्या बैठकीत कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द झालेला नाही। दरम्यान काल अजितदादांनी फडणवीसांच्या समोर काय भूमिका मांडली पाहूया। शुक्रवारी कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी आहे। कोकाटेंना दिलासा मिळाला नाही तर शुक्रवारी राजीनामा मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात येणार। फडणवीस मात्र कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता शुक्रवारच्या सुनावणीकडे लक्ष लागलंय। दरम्यान अजितदादांच्या भेटीआधीच मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटे प्रकरणी कारवाई केली आहे। कोकाटेंच्या जवळ असलेलं क्रीडा खातं काढून घेण्यात आलंय। कोकाटेंचं क्रीडा खातं आता अजितदादांकडे सोपवण्यात आलंय। या संदर्भातलं पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेलं आहे। त्यानुसार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आदेश जारी केलेत। माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण तसंच अल्पसंख्याक आणि वक्फ ही खाती अजित पवारांकडे देण्यात येत आहेत। म्हणजेच आता कोकाटे बिन खात्याचे मंत्री आहेत, पण अटकेची टांगती तलवार कायम आहे।